पुन्हा एकदा बेसिक मॅथ ऑनलाईन स्टडी पॉईंटवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघा, आपण काल लसावी व मसावी एकदम डिटेलमध्ये पाहिलं होतं. आज आपल्याला त्यावरती ह्या बेसिक लेवलचे क्वेश्चन्स या ठिकाणी पाहिजे. बघा, हे तर आपण आज बघणार आहे ते सगळे बेसिक लेवलचे क्वेश्चन, पण आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार सगळे हार्ड लेवलचे क्वेश्चन. ठीक आहे. बघा, बेसिक लेवलचे क्वेश्चन खूप इझी असतात. बघा, क्वेश्चन असा आहे की 120 व 160 चा लसावी व मसावी किती. आता सिंपल आहे. आपण काल शिकलो होतो काय की बघा, आता लसावी कशाचा काढायचा, लसावी मसावीच्या संख्याच काढायच्या, त्या अशा पद्धतीने लिहून काढायच्या. त्यानंतर पुढे एक लाईन मारा. आता नीट विचार केलं तर या दोन्ही संख्येला सगळ्यात बघा, या दोन्ही संख्येला भाग जाणारी संख्या कोणती रे. बघा, त्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, कसोटी पाठ पाहिजे, डिव्हिजिबिलिटी. बरोबर आहे की नाही. त्यासाठी आपण व्हिडिओ टाकला डिव्हिजिबिलिटीच्या निमित्ताने. तर बघा, आता ह्या 120 आणि 160 ला कोणत्या संख्येने भाग जातो बाळांनो, तर बघा रे 4 ने भाग जातो. हो की नाही. बघा, आता 4 त्रिक 12, 4 0 0. यानंतर बघा 4 चौक 16 आणि 4 0 0. बघा, आन्सर काय आलं, 4 ने 120 ला डिवाइड केलं 30 आन्सर आलं. 4 ने 160 ला डिवाइड केलं 40 आन्सर आलं. आता मला सांगा, याला आणि याला दुसऱ्या कोणत्या मोठ्या संख्येने भाग जाईल रे. तुम्ही व्यवस्थित विचार करून बघितला तर हे दोन्ही पण संख्या 10 ची कसोटी आणि 5 च्या कसोटीमध्ये डिवाइड होतात. तर आपण काय करू, डायरेक्ट 10 ने भाग देऊ किंवा तुमच्यामध्ये आपण पहिले 5 ने भाग देऊन बघू. बघा, 5 आहे 30 आणि 5 आहे 30 आणि 5 8 40. हो की नाही. आता बघा, पुन्हा 6 व 8 कोणत्या पाड्यामध्ये कशी डिव्हिजिबिलिटी मॅच होती रे, 2 ची होती. बघा, 2 3 चा 6 आणि 2 4 चा 8. बघा रे, आता मला सांगा 3 व 4 ला कशाने डिवाइड होतं का रे. तो दोन्ही एका टेबलमध्ये आहेत का, तर त्या दोन्ही एका टेबलमध्ये नाही. तर बघा बाळांनो, हे झाले रे आपला मसावी का, कारण की यांनी कॉमन फॅक्टर आहे. बघा, ह्याला आणि ह्याला दोन्हीला सुद्धा भाग घ्यायला आपण ठरलं होतं की दोन्हीला पण भाग घ्यायला पाहिजे, किंवा दिलेल्या काय 4-5 संख्या असेल तर सगळ्यालाच भाग घ्यायला पाहिजे. तर बघा, आता आपला मसावी किती झाला रे बाळांनो. बघा, मसावी झाल्या पुढच्या संख्या, जसं की 4 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे 4 2 8 आणि 8 पंचे 40. 40 झालं रे याचा मसावी. आणि आता लसावी काढायचं म्हणलं तर लसावी किती झालं रे बाळांनो. बघा, आता लसावी बरोबर डायरेक्ट आपण हे 40 घेऊ शकतो. ठीक आहे, कारण की हे संख्येचं गुणाकार घ्यायचे ना, म्हणजे असं टाइमपास नको. त्याच्यानंतर 2 मल्टिप्लाय बाय 3 म्हणजे 40 गुणिले बघा 3 2 6 म्हणजे किती झालं रे याचं 240. म्हणजे याचा नाही का लसावी किती आला बाळांनो, 240 आला. आता बघा, हे तर अशा पद्धतीचे एकदम बेसिक म्हणजे बेसिकचे क्वेश्चन झाले. पण काय होतं, बऱ्याच वेळेस थोडेसे अजून वेगळे क्वेश्चन येतात. बघा, ते क्वेश्चन आला होता पाठीमागं. अशा पद्धतीचा क्वेश्चन होता की 23 व 28 चा मसावी किती. आता तुम्ही एक लक्ष देऊन बघितलं का, 28 तर काय रे बाळांनो संयुक्त संख्या, परंतु 23 काय मूळ संख्या. बघा, हा सुद्धा मूळ संयुक्त संख्या कशा ओळखायच्या, या निमित्ताने आपण मस्त व्हिडिओ टाकला डिटेलमध्ये सांगितलं. ठीक आहे. आता लक्ष, 23 किती झाले रे मूळ संख्या, म्हणजे 23 याला फक्त 23 आणि 1 नच डिवाइड जाऊ शकतो. तर अशा पद्धतीचे जेव्हा गणित येतील ना, तेव्हा जास्त काय डोकं लावायचं नाही. याच्यामध्ये जर फक्त मसावे असेल तर याचा मसावे असतो रे फिक्सच असतो 1. बघा रे, दिलेल्या नाही का, बघा अशा आपण भरपूर पद्धतीच्या संख्या जसं की 28 27 36 आणि त्याच्यामध्ये फक्त एकच संख्या एखादी मूळ संख्या आली तर कधी लक्षात ठेवायचं, त्याचा लसावी किती पण असू शकतो, पण त्याचा मसावी मात्र किती असतो रे बाळांनो, त्याचा मसावी मात्र असतो 1च. ठीक आहे. ही संकल्पना तुमच्या नेहमीसाठी क्लिअर करून ठेवा. तर बघा, अशाच पद्धतीचे आपण काय करू, अजून 1-2 एक्झाम्पल घेऊ. बघा, बेसिक लेवलचे एक्झाम्पल कसे असतात. ठीक आहे. आता बघा, गणित असं आहे की 16, 48, 64, कॉमा घेण्यापेक्षा व 72 या संख्यांचा, बघा या संख्यांचा लसावी व मसावी किती. लसावी व मसावी किती. आता काय करायचं, जेवढ्या मोठ्या संख्येत असल्या तर भाग देत नाही बसायचं बाळांनो. तुम्हाला सगळं सोपी ट्रिक सांगतो. ठीक आहे. काय ते ट्रिक, तर बघा ह्या सगळ्यांचं काय करायचं माहिती का आधी, तुम्हाला सांगू का. बघा, 16 48 64 व 72 आपण या संख्या तशा मानून घेतलं. 16
48 त्यानंतर 64 आणि 72. आता बघा ह्या दोन्हीला पण कोणत्या एका संख्येने भाग जातो, या दोन्हीला पण कोणत्या एका संख्येने भाग जातो, नीट लक्ष देऊन बघितलं तर या दोन्हीला पण 4 ने भाग जातो. ठीक आहे बघा 4 4 चा 16, 4 1 चा 4 4 2 चा त्याच्यानंतर 4 1 चा 4 आणि 4 8 चा बघा 4 6 चा 24 त्याच्यानंतर 4 1 चा 4 आणि 4 8 चा 72. बघा आता पुन्हा जर नीट लक्ष देऊन बघितलं तर या संख्येला डबल कशाने भाग जातो, 2 ने जातो. बघा या ठिकाणी पुन्हा आपण 2 ने देऊन बघितलं. बघा 2 2 चा 4, 2 6 चा 12, 2 8 चा 16 आणि 2 9 चा 18. आता मी नीट लक्ष देऊन बघितलं का इथपर्यंत आपण सगळ्या संख्येला भाग देत बसलो, परंतु खाली जर विचार केला तर 2 ला ठीक आहे 2 ला 2 ने डिवाइड जातो, 6 ला जातो, 8 ला जातो, पण 9 ला जात नाही. तेव्हा काय करायचं, इथपर्यंतचा आपला निघला रे मसाले. खायच्या पण भाग द्यायचे पाहिजे, परंतु आपल्याला मसाले कसं म्हणजे काय, या सर्व संख्यांना भाग घ्यायला पाहिजे. म्हणजे किती झाला 4 × 2 म्हणजेच काय झाला रे आपला 8 झाला. आता आपल्याला लसावी काढायचं, कसं काढणार, पुन्हा 2 ने भाग द्या. बघा 2 1 चा 2, 2 3 चा 6, 4 2 4 चा 8 आणि हे 9 36 ठेवा. का तर भाग जग नाही. पुन्हा अजून एक स्टेप वाढतं का, कारण की 3 च्या पाड्यामध्ये 9 आहे, त्याच्यामुळे आपण 3 ने डिवाइड करा. 1 1 हे 4 36 ठेवा आणि 3 3 चा 9. आता मात्र 4 आणि 3 कोणत्या सुद्धा टेबलमध्ये नाही. तर आपलं बघा रे लसावी खूप मोठा निघतो. बघा लसावी बरोबर बघा 4 2 2 3 म्हणजे 4 × 2 × 2 × 3 आणि त्यानंतर ह्या खायच्या संख्या जसं की 4 × 3. हा त्याचा गुणाकार करा. बघा किती आला रे, 4 × 8 8 × 16 16 चौक 64 आणि 64 गुणिले 3 3 चा 9. बघा 9 चौक 36 त्यानंतर 9 6 9 5 55 9 6 54 54 आणि 3 किती झाले 57. म्हणजे आपला लसावी किती झाला रे 576. तर बघा अशा पद्धतीचे लसावी आणि मसावीचे बेसिक लेवलचे क्वेश्चन्स असतात. तर बघा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हार्ड लेवलचे क्वेश्चन बघणार आहोत. तरी बाळांना तुम्ही एक काम करा की त्याचे आन्सर मला कमेंटमध्ये पटकन किंवा तुम्ही जेव्हा सॉल्व करता तेव्हा याचा आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमचा आन्सर काय आला आहे. ठीक आहे, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. थँक्यू.